वल्ली. या प्रथम वल्लीमध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रतिबंध काय याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. काल आपण पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये पाहिलं की परमात्म्याने ही इंद्रिय निर्माण करीत असताना बहिर्मुख अशी केलेली आहेत. त्यामुळं हा जीवात्मा बाहेरचं पाहतो, अंतरात्म्याला पाहत नाही. हाच प्रतिबंध आहे. इंद्रिय बहिर्मुख असतील तर आत्मदर्शन होत नाही. कश्चित धीरहा, कोणीतरी एखादा असा विद्वान पुरुष असतो, बुद्धिमान असतो की तो आवृत्त चक्षुः अमृतत्वम इच्छन, चक्षुरादी इंद्रियांना आवृत्त करतो, अमृतत्वाची इच्छा करतो आणि प्रत्येक आत्म्याचं मग दर्शन करू शकतो. द्वितीय मंत्रामध्ये सुद्धा असाच आपण विषय पाहिला. पराचह कामान अनुयंती बालाहा. बालाहा म्हणजे त्या त्या शास्त्राचे बालक असतात. वेदांत शास्त्राचा ज्याने अभ्यास केला नाही त्याला वेदांत शास्त्रकार म्हणतात हा बाल आहे. त्यानं न्याय, व्याकरण, सांख्य जरी किती शिकलेलं असलं, अध्यात्मज्ञानी पुढा म्हटलं की ज्ञानोबराच्या अत्यंत तो म्हणतात. तो जातीचा आंधळा आहे, जन्मांध आहे, म्हणजे बालकच आहे. तसं इथं बाला हा शब्दाचा अर्थ आहे जे बहिर्मुख पुरुष आहेत, अल्पज्ञ आहेत, अज्ञानी आहेत. पराचह कामान अनुयंती, बाहेरच्या विषयांनाच पाहतात आणि त्यांच्याच मागे लागतात. त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं का? ब्रह्मज्ञान तर नाहीच, पण उलट ते मृत्योर यंती विततस्य पाशम, मृत्यूचं विस्तारलेलं जे पाश आहे त्या पाशामध्ये हे पडतात, अविद्येमध्ये पडतात. काम, कर्म यांच्यामध्ये ते अडकून बसतात आणि वारंवार जन्माला येतात, मरतात. अर्थात बाहेरचे भोग ज्यांना पाहिजेत ते या ब्रह्मज्ञानाचे अधिकारी असू शकत नाहीत. अर्थात बाहेरच्या भोगांची आसक्ती हा ब्रह्मज्ञानाचा प्रतिबंध आहे. अथ धीराः अमृतत्वं विदित्वा ध्रुवम अध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते. जे धीर पुरुष आहेत ते मात्र अमृतत्वाला जाणून, की जे अमृतत्व ध्रुव आहे अशा अमृतत्वाला जाणून, ध्रुव म्हणजे स्थिर आहे, नित्य आहे. देवादेकांचं अमृतत्व हे सापेक्ष आहे, तात्कालिक आहे, तेवढ्या कालापुरतं आहे. पण आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्याच्या नंतरचं जे अमृतत्व आहे ते ध्रुव आहे, नित्य आहे असं ते जाणतात. आणि मग अध्रुवेषु इह न प्रार्थयन्ते. अध्रुव म्हणजे अनित्य, चंचल अशा या लोकामधील कोणत्याही विषयाची ते प्रार्थना करीत नाहीत, अपेक्षा करीत नाहीत, आणि म्हणून ते आत्मस्वरूपाचं दर्शन करू शकतात. याही मंत्रामध्ये हाच विषय सांगितला की बाहेरच्या भोगांची लिप्सा असेल तर त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला बाहेरच्या भोगाची इच्छा नाही, केवळ अमृतत्व प्राप्तीचीच इच्छा आहे, त्यांनाच आत्मदर्शन होतं. मागे हे आपण हा विषय पाहून आलो. यमे वेश वृणुते तेन लभ्या. ज्याला आत्माच पाहिजे त्यालाच आत्मदर्शन होतं, बाकीच्यांना होत नाही. अशा प्रकारे आत्मस्वरूपामध्ये काय प्रतिबंध आहे, आत्मदर्शन होण्यामध्ये अडथळा काय आहे आणि कोणाला आत्मदर्शन होऊ शकतं याचं स्पष्टीकरण करणं सुरू आहे. आता या तृतीय मंत्रापासून पुढे नचिकेताला यम भगवान सांगतायत की तू जे विचारलेलं तत्व आहे ते असं आहे. यद विज्ञानान न किंचित अन्यत प्रार्थयन्ते ब्राह्मणाः कथम तद अधिगमः इति उच्यते. यद विज्ञानात, ज्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर, यथार्थ ज्ञान, दृढ ज्ञान, विशेष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, ज्या तत्वाचं झाल्याच्या नंतर ब्राह्मणाः किंचित अन्यत न प्रार्थयन्ते. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणण्याचे इच्छुक असणारे साधक अन्य कशाचीही इच्छा करीतच नाहीत. कथम तद अधिगमः, मग ते आत्मस्वरूपाचं अधिगम, त्याचं ज्ञान कसं होईल? असं अंतःकरणामध्ये आकांक्षा निर्माण झाल्याच्या नंतर पुढच्या मंत्रामध्ये आत्मस्वरूपाचं दर्शन कसं करावं त्याची एक प्रक्रिया तृतीय मंत्रामध्ये सांगितलेली आहे.
येन रूपं रसं गन्धं शब्दान् स्पर्शांश्च मैथुनान् एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत् येन रूपं रसं गन्धं शब्दान् स्पर्शांश्च मैथुनान् एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते एतद्वै तत् येन रूपं रसं गन्धं शब्दान् स्पर्शांच मैथुनान् एतेन एव विजानाति किम अत्र परिशिष्यते एतत् वै तत् येन म्हणजे ज्या आत्मस्वरूपाच्या द्वारा रूपम रसम गंधम शब्दांच स्पर्शांच मैथुनान विजानाते, ज्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने रूपाला, रसाला, गंधाला, शब्दादी विषयांना, स्पर्शांना आणि मैथुनजन्य सुखाला, रतिसुखाला निश्चयपूर्वक हा साधक जाणतो, ज्याच्या द्वारा जाणतो. एतेन एव विजानाति, या आत्मस्वरूपाच्या द्वाराच या सर्वांना हा जीव जाणत असतो. अत्र किम परिशिष्यते, या आत्मस्वरूपापासून न जाणण्यामध्ये काय शिल्लक राहतं, असं काय आहे की ते आत्मस्वरूप त्याचं प्रकाशन करू शकत नाही. एतद वै तत्, एतद हेच, वै निश्चयाने, तत् ते तत्व आहे जे तू विचारलेलं आहेस. अर्थात या मंत्रामध्ये हे सांगायचं आहे की आपण जे रोज शब्दाला जाणतोय, स्पर्शाला जाणतोय, रूपाला जाणतोय, जगाला जाणतोय, हे जाणणं ज्या आत्म्याच्या द्वारा होतं. कारण आतमध्ये आत्मप्रकाश जर नसता तर हे जाणणं घडलं नसतं. हे सगळं कोण प्रकाशन करतंय? मी करतोय. मी म्हणजे आत्मा करतोय. ज्याच्याद्वारे आपण हे सगळं जाणतोय त्याला कोणी जाणू शकत नाही, पण त्याच्यामुळं आपण हे सगळं जाणतोय. पंचकोश विवेक प्रकरणामध्ये आपण पाहिलं ना, पंचकोशांचं प्रकाशन आत्म्याने केलं, पण आत्म्याचं प्रकाशन पंचकोशातील कोणताही कोश करू शकत नाही, जगातील कोणताही पदार्थ करू शकत नाही. ज्याच्यामुळे सर्वांचं प्रकाशन होत आहे, ज्ञान होत आहेत, बरोबर ना, स्फुरण होत आहे, ज्याच्यामुळं होत आहे तो प्रकाशरूपमध्ये कोण आहे? आत्मा आहे. आणि तेच तू विचारलेलं तत्व आहे. त्याला असं जाणावं, ज्या अर्थी मी शब्दाला जाणतो, ज्या अर्थी स्पर्शाला जाणतो, ज्या अर्थी एखाद्या रूपाला मी जाणतो, याचा अर्थ मी आत्मामध्ये आहे म्हणून हे जाणणं चाललंय. असं आत्मस्वरूपाचं आपण दर्शन केलं पाहिजे. आणि त्याच्या जाणण्यामध्ये म्हणजे आत्म्याच्या प्रकाशनामध्ये सगळं येतं. काय शिल्लक राहतं? सगळ्यांचं प्रकाशन आत्माच करतो, असा याचा अर्थ आहे. येन विज्ञान स्वभावेन आत्मना रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शांश्च मैथुनान मैथुन निमित्तान सुख प्रत्ययान विजानाति विस्पष्टम जानाति सर्वो लोकः. सर्वो लोकः हे सगळे लोक, सगळे जीव ज्या विज्ञान स्वरूप अशा आत्म्याच्या द्वारा रूपाला, रसाला, गंधाला, शब्दांना, स्पर्शांना आणि मैथुनांना म्हणजे मैथुन निमित्त अशा सुखाला आणि यांच्या ज्ञानांना विजानाती जाणतो, हा जीवात्मा जाणतो. विस्पष्टम जानाति विशेष रूपाने, स्पष्ट रूपाने जाणतो, त्याला म्हणायचं आत्मा. ज्याच्यामुळे ह्या सर्वांना जाणलं जातं तो आत्मा. ननु न एवं प्रसिद्धिर लोकस्य आत्मना देहादि विलक्षणेन अहम विजानामि इति देहादि संघातः अहम विजानामि इति तु सर्वो लोकः अवगच्छति. पूर्वपक्षी शंका करतोय की तुम्ही म्हणता की ज्याच्यामुळे हे सगळं जाणलं जातंय त्याला आत्मा म्हणतात, तो देहादि विलक्षण आत्मा मी आहे, असं जगामध्ये काही प्रसिद्ध नाही आहे. एवं प्रसिद्धी ही लोकस्य न, जगामध्ये अशी प्रसिद्धी नाही जीवांच्या ठिकाणी की आत्मना देहादि विलक्षणेन आत्मना, देहादिकाहून रहित असणारा जो मध्ये मी आत्मा आहे त्या आत्म्याच्या द्वारा अहम मी विजानामी हे सगळं जाणतोय, असं लोकांना काही माहिती नाही, प्रसिद्धी नाही अशी लोकांमध्ये.
मग जगप्रसिद्धी काय आहे? देहादी संघातः अहम विजानामी, देहादी संघात रूप असणारा मी, बरोबर ना? देह, इंद्रिय, मन, बुद्धी ह्या संघात रूप असणारा मी, असा मी जाणतोय या शब्दादी विषयांना, अशी प्रसिद्धी आहे. देहादिकाहून विलक्षण असा कोणी आत्मा साक्षी कोटस्थ आहे आणि त्याच्याद्वारा मी हे सगळं जाणतोय, असं लोकांना थोडंच माहिती आहे. मग जगप्रसिद्धीचा विचार केला तर देहादी संघात रूप असा मी हे सगळं जाणतोय, अशी प्रसिद्धी आहे. असं तुम्ही कसं म्हणता मग की देहादी विलक्षण असा आत्मा आणि त्या आत्म्यामुळे हा जीवात्मा सगळं जाणतोय, असं कसं म्हणता? जगात तर काय अशी प्रसिद्धी नाही. मग उत्तर देता येत न तू एवम, तुला असं म्हणता येणार नाही, असं नाही. मग कसं आहे? देहादे संघातस्य अपि शब्दादी स्वरूपत्व अविशेषात विज्ञेयत्व अविशेषात्व विशेषाच्च न युक्तम विज्ञातृत्वम. यदि हि देहादे संघातः रूपाद्यात्मकः सन् रूपादीन विजानीयात् बाह्याः अपि रूपादयः अन्योन्यं स्वं स्वं रूपञ्च विजानीयुः न च एतदस्ति. तस्मात् देहादि विलक्षणान् रूपादीन एतेन एव देहादि व्यतिरिक्तेन एव विज्ञान स्वभावेन आत्मना विजानाति लोकः. इथपर्यंत उत्तर दिलंय. एवं न, तू म्हणतोस ना तसं नाही. का बरं? स्पष्टीकरण आचार्य करतायत. देहादी संघात सुद्धा काय आहे? शब्दादी विषय स्वरूप आहे. समजलं का? आता कुणाला जाणतो? येन रूपम रसम गंधम स्पर्शांश्च विजानाती, असं आलंय ना. ज्या आत्म्याच्या द्वारा कुणाला जाणतो? शब्द स्पर्श रूप रस यांना जाणतो हा जीव. ज्या आत्मप्रकाशाच्या द्वारा जाणतो, असा विषय चाललाय. कुणाला जाणतो? पंचविषयांना जाणतो. तर आचार्य सांगतायत हा देहादी संघात रूप मी यांना जाणतो शब्दाधिकांना, असा अर्थ करता येत नाही. कारण देहादी संघात सुद्धा शब्द स्पर्शाधिकामध्ये येतो. समजतंय ना? देहादी संघातच कुठं येतो? या विषयांमध्ये येतो. शब्द देहाला शब्द आहे की नाही कुठला तरी, देह म्हणतात याला, याला रूप आहे कुठलं तरी, बरोबर. रस, काही ना काही रस आहेच ना, म्हणून खातात लोक. कुणाला? राक्षस फिक्षस भेटलं तर ते माणसांना खातात की नाही? त्यांना त्याच्यामध्ये आनंद वाटत असेल ना. नरभक्षी असतात की नाही? म्हणजे रस आहेच ना. शब्द स्पर्श रूप रस गंध काहीतरी आहेच ना या देहादिकांना. मग हे देहादिक सुद्धा शब्द स्पर्शादी विषयातच अंतर्भूत आहेत. समजतंय ना? म्हणून हे नाही, यांच्या हे नाही जाणू शकत शब्दादिकांना, कारण ते स्वतः शब्द स्पर्श रूप आहेत. शब्दादे स्वरूपत्व अविशेषात, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध स्वरूपच आहे ते, यांच्याहून भिन्न नाहीत. आणि विज्ञेयत्व अविशेषाच्च. आणि दुसरी गोष्ट, जसे शब्द स्पर्श बाहेरचे विषय हे विज्ञेय आहेत, म्हणजे ज्ञेय आहेत, तसा देह पण ज्ञेयच आहे की नाही? जाणण्याचा विषय आहे. मग देह ज्ञाता आहे का ज्ञेय? ज्ञेय आहे, बरोबर. ज्ञेय आहे. हा देह पण जाणला जातो. माझा देह कृश आहे, माझा देह लठ्ठ आहे. देहाला पण आपण जाणतो, म्हणजे देह काय झाला? ज्ञेय. आणि पूर्व पक्षी काय म्हणतोय? देहादी संघात रूप असा मी जाणतो, म्हणजे देहादी संघाताला तो ज्ञाता करण्याचा प्रयत्न करतो. बाबा तो ज्ञाता नाही, ते पण ज्ञेयच आहे. मग ज्ञेय ज्ञाता कसं होईल? न युक्तम विज्ञातृत्वम. म्हणून या देहादी संघाताच्या ठिकाणी ज्ञातृत्व शक्य नाही. हे ज्ञाता होणं शक्य नाही. हे जाणत नाही, याला जाणल्या जातं, देहाला जाणल्या जातं. देह मात्र जाणत नसतो कुणालाही. आणि जर आग्रहाने असं मान्यच केलं, यदि हे देहादी संघातः रूपाद्यात्मकः सन, रूप रस स्वरूप असलेला, शब्दादी विषय रूपच असलेला हा देहादी संघातच जाणतो, असं जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे मान्य केलं तर काय झालं पाहिजे? मग आचार्य सांगतायत, हे जे बाहेर आहेत की नाही, शब्द स्पर्श रूप रस गंध, यांनी पण एकमेकांना जाणलं पाहिजे. शब्दाने स्पर्शाला जाणलं, स्पर्शाने रूपाला जाणलं, पुन्हा रूपाने रसाला जाणलं, रसाने शब्दाला जाणलं, आणि आपल्या स्वतःला पण जाणलं. असं व्हायला पाहिजे, बरोबर ना? कारण हे देहादी संघात पण कसं आहे? शब्दादी रूप आहे. हा जर जाणण्याची क्रिया करू शकत असेल शब्दादी रूप असलेला, तर बाहेर पण हे मग प्रत्येक वस्तूला वगैरे रूप आहे. हे बाहेरची रूपांनी वगैरे पण आपल्याला आणि इतरांना जाणलं पाहिजे. यांच्याही ठिकाणी ज्ञातृत्व आलं पाहिजे. येतं का?
बाहेरचे शब्द स्पर्श रूप रस गंध हे एकमेकांना जाणतात का? जाणू शकत नाहीत, कारण ते स्वतः ज्ञेय आहेत. बरोबर ना? ते ज्ञेय आहे, ते ज्ञाता होऊ शकत नाही. तसंच मग देह पण ज्ञेयच आहे ना. तसाच देह पण ज्ञेय आहे आणि शब्दादी विषय रूपच आहे. त्यामुळं शब्दादी विषय रूप असलेला देह स्वतः ज्ञाता होऊ शकत नाही. ते ज्ञेय आहे, आत्म्याचं ते ज्ञेय आहे असा अर्थ. काय झालं ते? हे ज्ञेय असल्यामुळे देहच ज्ञाता होऊ शकत नाही असं उत्तर दिलेलं आहे. पण असं कधी होऊ शकतं का की शब्दादी विषयांनी परस्परांना जाणलं? असं कधी न च येतच असते, असं कधीही होऊ शकत नाही. तस्मात म्हणून देहादे लक्षणांश रूपादीन, देह इत्यादी स्वरूप असणारे जे रूप रस गंध स्पर्श हे या सगळ्यांना बाहेरच्या विषयासकट देहरूप विषयाला सुद्धा एतेन एव देहादि व्यतिरिक्तेन एव विज्ञान स्वभावेन आत्मना विजानाति लोकः. देह व्यतिरिक्त अशा ज्ञानस्वरूप अशा आत्म्याच्या द्वारा हा जीवात्मा जाणतो असंच मान्य करावं लागतं. देहादी भिन्न अशा आत्मस्वरूपाच्या द्वारा देहादिकांना आणि बाहेरच्याही शब्दस्पर्शादिकांना हा जीवात्मा जाणतो असं मान्य करावं लागतं. देहादी संघात रूप असा मी या शब्दादिकांना जाणतो असा तुझ्या म्हणण्याप्रमाणे अर्थ करता येत नाही. कारण देहादी स्वतःच काय? देहादी संघात हा स्वतःच शब्दादी विषय रूप आहे आणि ज्ञेय आहे, म्हणून ते ज्ञाता होऊ शकत नाही. ज्ञाता कोण आहे मग? आत्मा. आत्म्यालाच ज्ञाता म्हणता येतं, कारण आत्मा कधी ज्ञेय होत नाही. जे कधीच ज्ञेय होत नाही त्याला ज्ञाता म्हणतात. जे शब्दस्पर्शादी विषयामध्ये मोडत नाही त्याला ज्ञाता म्हणता येईल. आत्मा कधीच शब्दाधिकामध्ये मोडत नाही. अशब्दम अस्पर्शम अरूपम अगंधवच्चयत पाठीमागे पाहिलंय आपण. म्हणून तोच प्रकाशक ज्ञाता असू शकतो. कोण? आत्मा. कसा आत्मा? देहादिकाहून भिन्न असलेला आत्मा. उदाहरण दिलंय त्याला आचार्यांनी. ये यथा, ज्याप्रमाणे, येन लोहो दहते सह अग्निही इति तद्वत. एखादा लोखंडाचा गोळा आहे, तो तापवलेला आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे आणि त्याला आपण स्पर्श केला, तो लोखंडाचा गोळा काय करतो? दाह करतो की नाही आपल्याला? मग तो लोखंडाचा गोळा दाह करतो का लोखंडाच्या त्या गोळ्यामध्ये असणारा अग्नी दाह करतोय? पण म्हणतो काय आपण? बरोबर ना? लोखंडाचा गोळा पोळला, चटका बसला असं आपण म्हणतो ना. पण तिथं विवेक काय आहे? विवेकाने पाहिलं तर ज्याच्या द्वारा लोह जाळतो तो अग्नी. समजते ना भाषा? येन लोह दहती, ज्याच्या द्वारा लोह जाळतोय तो कोण आहे? अग्नी. म्हणजे अग्नीच्या द्वारा लोह जाळण्याचं काम करतोय, दाह करण्याचं काम करतोय. तसा हा जो जीव आहे ना, चिदाभासरूप जीव प्रमाता, हा ज्याच्या द्वारा हे सगळं जाणण्याचं काम करतोय त्याला आत्मा म्हणतात. ते आत्मतत्व आहे, ते कूटस्थ साक्षी तत्व आहे. आत्मनः अविज्ञेयं किमत्र अस्मिन् लोके परिशिष्यते न किंचित परिशिष्यते सर्वमेव तु आत्मना विज्ञेयम्. आत्म्यापासून असं अविज्ञेय जगामध्ये काय शिल्लक राहतं? अप्रकाशित काय राहतं की ज्याचं प्रकाशन आत्मा करू शकत नाही? असा जगामध्ये कोणता पदार्थ आहे? सगळंच आत्मस्वरूपाच्या द्वारा ज्ञेय आहे, प्रकाश्य आहे असा अर्थ. यस्य आत्मनः अविज्ञेयं न किंचित परिशिष्यते सह आत्मा सर्वज्ञः. ज्या आत्म्याला या जगामध्ये काहीच अविज्ञेय राहत नाही, बरोबर ना? सगळंच ज्ञेय होतं असा अर्थ. सगळं प्रकाशित आत्म्याकडून होतं, काहीच अप्रकाशित राहत नाही असं जे तत्व आहे त्यालाच आत्मा म्हणतात. आणि तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्व ज्ञान घन आहे असा अर्थ. ज्ञान स्वरूप आहे आणि सर्वांना जाणणारा प्रकाशक आहे. एतद् वै तत्, याचं भाष्य आचार्य करतायत. किम तत् यद नचिकेतसा पृष्टम देवादिभिः अपि विचिकित्सितं धर्मादिभ्यः अन्यद् विष्णोः परमं पदं यस्मात् परं नास्ति तद् एतद् अधिगंतव्यम इत्यर्थ. हेच ते आहे. हेच ते आहे म्हणजे कोणतं ते?
याचे हे 2-4 अर्थ आचार्यांनी केलेत. एक, हेच ते तत्व आहे की जे नचिकेताने विचारलेलं आहे. अजून काय, हेच ते तत्व आहे की ज्याच्याविषयी देवादिकांच्याही अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला. हेच ते तत्व आहे की धर्मादिकाहून जे अन्यत आहे, पाठीमागे नचिकेतानं विचारलं होतं, अन्यत्र धर्माद, अन्यत्र अधर्माद, अन्यत्र अस्मात कृताकृतात, अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत् पश्यसि तद्वद. धर्माहून अधर्माहून, बरोबर ना, कार्याहून कारणाहून जे भिन्न आहे, भूत भविष्य वर्तमान काळ यांच्याहून जे भिन्न आहे ते तत्व मला सांग. तर ते हे तत्व आहे धर्मादिकाहून जे अन्य. आणि आणखी सांगतात विष्णोः परमं पदम यत, जे परमात्म्याचं काय परमपद आहे, म्हणजे व्यापक असं जे परमपद आहे, समजलं ना, असं तेच हे तत्व आहे. आणि आणखी एक सांगतायत यस्मात परम न अस्ति, ज्याच्यापेक्षा पलीकडं काही नाही, ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, ज्याच्यापेक्षा सूक्ष्म काही नाही, ज्याच्यापेक्षा व्यापक काही नाही, ज्याचं प्रत्येगात्मरूप कारण कोणी नाही. एतद वैतत, म्हणजेच हेच ते तत्व आहे. आणि एतद अधिगतम, आता ते तुला ज्ञात झालं, असा याचा अर्थ आहे. समजलं ना. एतद अधिगतम, आणि हेच आता काय अधिगतम म्हणजे जाणलं गेलं. तू जे विचारलं तेच हे तत्व आहे की जे तू आता तुझ्याकडून आत्ता मी सांगितलंय, आत्ता तू जे जाणलं ते हे आहे. अतिसूक्ष्मत्वात् दुर्विज्ञेयम इति मत्वा एतमेव अर्थम पुनः पुनः आह श्रुती. श्रुतीमाता हे ब्रह्मतत्व अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं दुर्विज्ञेय आहे, जाणण्यामध्ये येत नाही, जाणणं याचं कठीण आहे. आणि म्हणून असं मानून एतमेव अर्थम याच अर्थाला पुन्हा पुन्हा सांगते. म्हणजे या आत्मरूप तत्वाचंच विश्लेषण श्रुतीमाता याच अर्थाने पुन्हा पुन्हा करत आहे पुढच्या काही मंत्रांमध्ये. कारण हे आत्मतत्व सहजासहजी ज्ञानामध्ये येत नाही, जाणल्या जात नाही, दुर्विज्ञेय आहे, अतिसूक्ष्म आहे. पण वेगवेगळ्या अर्थांनी आता पुढे त्याला वेगवेगळी नावं देऊन वेगवेगळ्या प्रक्रियेतून याच आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. स्वप्नांतम जागरितांतम चोभौ येनानुपश्यति महांतं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति. स्वप्नांतं जागरितांतं चोभौ येनानुपश्यति महांतं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति. स्वप्नांतं जागरितांतं च उभौ येन अनुपश्यति महांतं विभुम आत्मानं मत्वा धीरः न शोचति. स्वप्नांतं जागरितांतं, स्वप्नामध्ये पाहिल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांना, जागरितांतं जागृतीमध्ये पाहिल्या जाणाऱ्या सर्व पदार्थांना, उभौ या दोन्ही पदार्थांना, येन अनुपश्यति हा जीव ज्याच्या द्वारे पाहतो. समजतंय ना. स्वप्नातल्या पदार्थांना आपण कोणाच्या द्वारा पाहतो. स्वप्नामध्ये सूर्य आहे का चंद्र आहे का बॅटरी घेऊन गेलोय आपण स्वप्नात जाताना स्वप्नातल्या पदार्थांना प्रकाशित करायला. मग तिथं जो प्रकाश आहे, तिथं जे जाणणं चाललंय ते कुणामुळं, तिथं कोण आहे साधन, आत्मा. बरोबर ना. तत्र अयम पुरुषः काय स्वयं ज्योतिः अयम पुरुषः. स्वप्नामध्ये हा पुरुषच स्वयंप्रकाश आहे, आत्मा. आणि त्या पुरुष आत्मप्रकाशाने आपण स्वप्नस्थ पदार्थ पाहतोय. मग स्वप्नातले पदार्थ आत्मा प्रकाशित करतो, जागृतीतले कोण करतोय, जागृतीतले हे तोच करतोय. या जगातल्या पदार्थांना प्रकाशित करणाराही तोच आहे. चंद्र सूर्यादिकांनाही प्रकाशित करणारा तोच आहे. अशा प्रकारे या सर्वांचं प्रकाशन करणारा आत्मा आहे. अशा प्रकाशन करणाऱ्या आत्म्याच्या द्वारा हे हा जीव सगळ्या जगाला जाणतोय. महांतम विभुम आत्मानं मत्वा, अशा महान विभू आत्मस्वरूपाला जाणून, अपरोक्ष रूपाने जाणून, धीरहा न शोचती, तो विद्वान पुरुष, धीर पुरुष शोक करीत नाही, म्हणजे दुःखाचं उल्लंघन करून जातो. स्वप्नांतम त्याचा अर्थ भाष्यकार करताय स्वप्न मध्यम,
म्हणजे स्वप्न विज्ञेयम इत्यर्थः. स्वप्नामध्ये जाणल्या जाणारे पदार्थ त्याला म्हणायचं स्वप्नांतम असा अर्थ. तथा त्याचप्रमाणे जागरितांतम म्हणजे काय, जागरित मध्यम, अंत शब्दाचा अर्थ केलाय मध्य, जागृतीमध्ये असणारे म्हणजे जागरित विज्ञेयंच, जागृतीमध्ये जे जे जाणल्या जातं असे सगळे स्वप्नातले आणि जागृतीतले सगळे पदार्थ उभव हे दोन्ही स्वप्न जागृतांत येन आत्मना अनुपश्यती लोकः, ज्या आत्म्याच्या द्वारा हे सगळे लोक हे जागृती स्वप्नातले विषय पाहतात. सर्वम पूर्ववत, बरोबर ना. मग बाकीचं काय मागच्या मंत्रात सांगितलंय की नाही, एते नैव विजानाति किमत्र परिशिष्यते असं तिसऱ्या मंत्रात सांगितलंय ना. आणि एतद वैतत वगैरे ते सगळा बाकीचा अर्थ असाच लावून घ्यायचा म्हटलंय. मग काय शिल्लक राहतं, जागृती स्वप्नातलं सगळं जर आत्म्यानं प्रकाशित केलं, किमत्र परिशिष्यते यत आत्मना न प्रकाश्यते तत् किम परिशिष्यते, की ज्याचं प्रकाशन आत्मा करीत नाही असं काय शिल्लक राहिलं. मग सगळ्यांचंच प्रकाशन तर आत्म्याने केलेलं आहे आणि हेच ते आत्मतत्व आहे की जे तू विचारलं होतं असा अर्थ मागचा लावून घ्यायचा. तम अशा त्या महानतम विभुम आत्मानम मत्वा, महान विभू देश काल वस्तू परिच्छेद रहित अशा निरतिशय व्यापक अशा आत्मस्वरूपाला जाणून अवगम्य आत्मभावेन साक्षात अहमस्मी परमात्मा इति अवगम्य, ते परमात्म तत्व साक्षात मीच आहे असं अपरोक्ष रूपाने त्याला जाणून धीरः न शोचती, तो विद्वान धीर पुरुष शोक करीत नाही, तो शोक मोहाच्या अतीत होतो. तत्र को मोह कह शोकः एकत्वम अनुपश्यतः, त्या एकत्वाचं दर्शन ज्याला झालं त्याला कसला शोक आणि कसला मोह राहत नाही. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. कुणाचा द्वेष करेल, कुणाचा राग येईल त्याला, कुणाची इच्छा करेल. किमिच्छन कस्य कामाय शरीरमानुसंज्वरेत, कशाची तो इच्छा करेल. एकदा आत्मस्वरूपाला जाणलं तद अतिरिक्त सगळं मिथ्या खोटं प्रातिभासिक आहे, प्रतिती मात्र बाधयोग्य आहे. कशाची इच्छा करेल, कशाला जाणायला, काय जाणायला शिल्लक राहील असा याचा अर्थ आहे. मग त्यामुळे दुःख त्याला होत नाही. काही गेलं तरी दुःख होत नाही, काही मिळालं तरी सुखही होत नाही, दुःख होत नाही. किंच एवढंच नाही तर आणखी सांगतायत पुढच्या मंत्रामध्ये, म्हणजे वेगळ्या अर्थाने हेच आत्मतत्व वेगवेगळ्या पद्धतीने आता श्रुती माता सांगते. य इमं मध्वदं वेद आत्मानं जीवमन्तिकात् ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. य इमं मद्वदं वेद आत्मानं जीवमन्तिकात् ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते एतद्वै तत्. यह जो, इमं या, आत्मानं जीवम मध्वदम वेद अंतिकात वेद, जो या आत्म्याला म्हणजे जीवाला म्हणजे मध्वदम कर्माची फळं भोगणाऱ्याला अंतिकात वेद अत्यंत जवळून जाणतो, प्रत्यक्ष जाणतो, यथार्थ जाणतो. आत्मस्वरूपाला कसं जाणतो, जवळून जाणतो. कशा आत्म्याला जाणतो, जो जीवरूपाने प्रकट झाला आहे, जो आत्मा आहे आणि जो मध्वद आहे म्हणजे काय, कर्मफलाचा भोगता आहे. अशा आत्म्याला जो जवळून यथार्थ अपरोक्ष प्रत्यक्ष साक्षात स्पष्ट स्वच्छ जाणतो, जो जाणतो. अजून कसा आत्मा, ईशानं भूतभव्यस्य, भूत भूतकाळ, भव्य भविष्यकाळ आणि वर्तमान कालही. भाष्यकारांनी वर्तमानही घेतलं, मग त्याला कशाला सोडायचं. भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळांचा ईशिता, स्वामी मालक शासनकर्ता असं कोण आहे, आत्मा. अशा आत्म्याला जो जाणतो तो ततः जाणल्यामुळे न विजुगुप्सते, नंतर तो आपली कुणाकडून तरी रक्षा व्हावी अशी इच्छा करीत नाही. अरे कोणीतरी वाचवा, कोणीतरी मला वाचवा, माझं रक्षण करा, मी मेलो, माझं रक्षण करा असं कधीही म्हणत
कोणाकडूनही रक्षणाची अपेक्षा करत नाही, भीक मागत नाही, म्हणजे तो अभय होतो असा अर्थ सांगायचंय काय, तो अभयाला प्राप्त होतो. एतद वै तत् याचा अर्थ तुम्हाला आता माहितीच आहे. असं आलं की समजून घ्यायचं, नचिकेताने विचारलेली ती वस्तू हीच आहे, देवादिकांना संशय झालेली ती हीच वस्तू आहे, धर्मादिकाहून भिन्न असलेली तीच ही वस्तू आहे, विष्णूचं परमपद म्हणतात ती हीच वस्तू आहे, आणि त्याच्या पलीकडं काहीच नाही ती हीच वस्तू आहे, असा याचा अर्थ आहे. यह कश्चिद इमं मध्वदं कर्मफलभुजं जीवं प्राणादि कलापस्य धारयितारम् आत्मानं वेद विजानाति अन्तिकात् अन्तिके समीपे ईशानं ईशितारं भूतभव्यस्य कालत्रयस्य ततः तद् विज्ञानात् ऊर्ध्वम् आत्मानं न विजुगुप्सते न गोपायितुम् इच्छति अभयप्राप्तत्वा. जो कोणी या आत्म्याला, कशा आत्म्याला, मध्वदम त्याचा अर्थ केला कर्मफलभुजम, कर्मफलाचा भोगता, मागच्या जन्मात केलेल्या संपूर्ण कर्मांचं फळ भोगण्यासाठी जो आलेला आहे अशा आत्म्याला. जीवम प्राणादि कलापस्य धारयितारम, जो जीव आहे म्हणजे प्राण मन बुद्धी या सर्वांना धारण करणारा असा आत्मा, अशा आत्म्याला वेद विजानाती, अशा आत्म्याला यथार्थ जो जाणतो की असा आत्मा निर्विकार आहे, निर्गुण आहे, शुद्ध स्वच्छ, या कर्म फल भोक्तृत्व कर्तृत्व या सर्वाहून जो भिन्न आहे असं यथार्थ जाणतो. अंतिकात अंतिके समीपे, जवळून जाणतो म्हणजे प्रत्यक्ष जाणतो. ईशानम ईशितारम भूतभव्यस्य कालत्रयस्य, तिन्ही काल भूत भविष्य वर्तमान या कालांचा जो ईशिता आहे, शासक आहे, या रूपाने जाणतो. कारण ह्या सगळ्या कालाचा शासक कोण आहे, मीच आहे की नाही, आत्मा. मी नसतो तर कोणत्या काळाचं प्रकाशन झालं असतं. आपण काय म्हणतो, भूतकाळामध्ये मी असं केलं, अरे तेव्हा मी होतो म्हणून तेव्हा भूतकाळ, बरोबर ना. आता वर्तमान काळात मी हे सगळं जाणतोय पाहतोय, अरे मी आहे म्हणून वर्तमान काळ आहे, समजतंय ना. आणि भविष्यामध्ये मी असं करणार आहे वगैरे, भविष्याचंही प्रकाशन कोण करतं, मीच करतोय ना. मी आहे म्हणून या कालांचं प्रकाशन होत आहे. म्हणजे कालत्रयाचा शासक आत्मा आहे असं जो जाणतो. ततः म्हणून तद्विज्ञानात, असं आत्मस्वरूपाचं विज्ञान झालं असल्यामुळे मग या ज्ञानाच्या नंतर ऊर्ध्वम, नंतर आत्मानं न विजुगुप्सते, म्हणजेच न गोपायितुम इच्छती, आत्म्याचं रक्षण करण्याची इच्छा करीत नाही. कारण अभय प्राप्तत्वात त्याला आता अभय प्राप्त झालंय, कालत्रयाचा शासक मी आहे, समजतंय ना. त्यामुळे आणि केलेल्या कर्माची फळं मला भोगावीच लागणार आहेत म्हणून असं यथार्थ जाणलेलं आहे. त्यामुळं आपलं रक्षण व्हावं अशी त्याला आता इच्छा राहत नाही, त्याला आता अभय प्राप्त झालेलं असतं. यावद्धी भयमध्यस्थः अनित्यम आत्मानं मन्यते तावत गोपायितुम इच्छती आत्मानं, जोपर्यंत तो भयामध्ये आहे, त्याला काहीतरी भीती आहे, घाबरतोय कोणापासून तरी, म्हणजेच आत्म्याला अनित्य मानतो. मी कोण आहे, अनित्य आत्मा, मरणारा जगणारा, मी आता मरेल, अशा प्रकारे आत्म्याला जो अनित्य समजतो आणि त्यामुळं घाबरतो, तोपर्यंत आपलं रक्षण करण्याची तो इच्छा करीत असतो. यदा तो नित्यम अद्वैतम आत्मानं विजानाति तदा किम कुतः वा गोपायितुम इच्छेत, ज्या वेळेला मात्र तो आत्मस्वरूपाला नित्य असं जाणतो, म्हणजे अविनाशी, अद्वैत म्हणजे अद्वितीय आत्मा मी आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आत्मतत्व मी आहे, असं यथार्थत्वाने ज्याने आत्मस्वरूपाला जाणलं, आणि मग किम आणि कह कुतः वा, तो मग कोणापासून रक्षण करण्याची इच्छा करेल, समजतंय ना. आणि कसं काय रक्षण करण्याची इच्छा, कोणत्या स्वरूपाचं रक्षण करण्याची इच्छा करेल, आणि कोणापासून माझं रक्षण व्हावं अशी इच्छा करेल, म्हणजे कोणापासूनही तो रक्षण स्वतःचं व्हावं अशी इच्छा करणार नाही असा अर्थ, आक्षेपार्थ आहे. एतद वैतद येते पूर्ववत, एतद वैतद याचा अर्थ मागच्या प्रमाणे लावून घ्या. यह प्रत्यगात्मा ईश्वर भावेन निर्दिष्टः सह सर्वात्मा इति एतद दर्शयते. मागच्या मंत्रामध्ये ज्या प्रत्यगात्म्याचं ईश्वर भावाने निर्देश केला, समजतंय ना. ईश्वर भावाने म्हणजे कालत्रयाचा तो ईशानम, ईशिता आहे असं सांगितलंय की नाही.
असा ईशिता आहे. या रूपाने ज्या प्रत्येक आत्म्याचं वर्णन पाठीमागच्या मंत्रात केलेलं आहे तो आत्मा सर्वात्मा आहे. सर्वांच्या अंतःकरणातील आत्मा तोच हा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात तोच अंतरात्मा आहे. हा माझ्या अंतःकरणातला आत्मा, तो तुमच्या अंतःकरणात, सर्वांचा तो आत्मा आहे, प्रत्येक आत्मा आहे. असा व्यापक आहे तो. इथे येतं दर्शयते, असं आता दाखवते श्रुतिमाता पुढच्या मंत्रामध्ये. यह पूर्वं तपसो जात मद्भ्यः पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेभिर्व्यपश्यत एतद्वै तत् यः पूर्वं तपसो जात मद्भ्यः पूर्वमजायत गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेभिर्व्यपश्यत एतद्वै तत् यः पूर्वं तपसः जातं अद्भ्यः पूर्वं अजायत. यह म्हणजे जो आत्मा, पूर्वम म्हणजे पूर्वी, यह म्हणजे जो मुमुक्षु असा अर्थ घ्या. यह म्हणजे जो कोणी एखादा साधक. पूर्वम म्हणजे पूर्वी, जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी. तपसः जातम, तपसः म्हणजे तपाने उत्पन्न झालेल्या अशा हिरण्यगर्भाला जाणतो. जातम म्हणजे उत्पन्न झालेल्या अशा हिरण्यगर्भाला, ज्ञानमय अशा तपाच्या द्वारा, म्हणजे ईश्वरापासून असा अर्थ केलाय भाष्यकारांनी पुढे. परमात्म्यापासून, ज्ञानादी लक्षण अशा ब्रह्मापासून उत्पन्न झालेल्या अशा हिरण्यगर्भाला जो जाणतो. कुणाच्या पूर्वी जन्माला आला तो? अद्भ्यः पूर्वम अजायत. जल इत्यादी पंचमहाभूतांच्या पूर्वी, केवळ जल असा अर्थ नाही, पुढे भाष्यकार सांगणार आहेत. जल इत्यादी सर्वच पंचमहाभूत घ्यायचे. जलादी पंचमहाभूतांच्या पूर्वी जन्माला आलेल्या अशा हिरण्यगर्भाला जो साधक जाणतो. अजून कसं? गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेभिः गुहां प्रविश्य तिष्ठन्तं, जो या सर्व प्राणिमात्रांसकट, या प्राणिमात्रांच्या गुहेमध्ये, बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रवेश करून राहणारा आहे, अशा त्या हिरण्यगर्भाला जो यह व्यपश्यत म्हणजे विशेष रूपाने जाणतो. बरोबर ना? एतद्वैतत्, अशा त्या आत्मस्वरूपाला जो जाणतो, हिरण्यगर्भाला जो जाणतो ना, तो विचारलेलं ते तत्व हेच आहे. म्हणजे इथं समष्टी जीव सांगितला. पाठीमागच्या 2-3 मंत्रांमध्ये जवळून सांगितलं होतं, आपल्या जवळून, ज्याच्या येन रूपम रसम गंधम, हे सगळं कुठं आहे? इथून आहे. या पंचकोशाच्या मध्ये असलेला आत्मा, ज्याच्याद्वारे आपण हे सगळं जाणतो. आता इथून पुढच्या काही 2-3 मंत्रामध्ये हिरण्यगर्भ म्हणजे हा समष्टी जीव असतो, जीवच आहे तो. पण सगळ्यात जसं आपण व्यष्टी समष्टी म्हणतो ना, एक 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 झाड म्हणजे व्यष्टी, आणि सगळी झाडं जंगल, त्याला काय म्हणतो आपण? समष्टी. समष्टी म्हणजे काय? ते एक 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 मिळूनच समष्टी झालं. तसे हे एक एक जीव म्हणजे व्यष्टी असतात. आणि हे सगळे जीव, आपण सगळे जीव म्हणजेच काय आहे? समष्टी जीव. त्याला हिरण्यगर्भ म्हटलं जातं. त्याला समष्टी प्राण म्हणतात, समष्टी सूक्ष्मदेह अभिमानी तत्व म्हणतात, सूत्रात्मा म्हणतात, हिरण्यगर्भ म्हणतात, समष्टी प्राण म्हणतात. असा जो हिरण्यगर्भ अशा व्यापक जीवाला, समष्टी जीवाला सुद्धा जाणतो. मग हे जे जीव आहे ना, हा समष्टी आहे. आताच सांगितलं की हा काही एका देहापुरता नाही, प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या ठिकाणी असणारा जो अंतरात्मा आहे तोच माझ्या अंतःकरणामध्ये आहे. हे सगळे आत्मे मिळून काय? मुळामध्ये तो आत्मा एकच आहे. एकच आत्मा या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये किंवा देहामध्ये त्या त्या उपाधीनुसार औपाधिक होऊन भिन्न भिन्न वाटतोय, पण मुळात तो कसा आहे? एकच आहे. जसं एकच आकाश अनेक घटांमध्ये गेलं, अनेक वाटायला लागलं, पण मुळात एक आहे. तसा एकच जीव आहे मुळात, आणि तो आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाच्या उपाधीमुळे भिन्न भिन्न वाटायला लागलेला आहे. याचा अर्थ आपला आत्माच सर्वत्र आहे, सर्वांचा आत्मा आहे. याला म्हणायचं हिरण्यगर्भ. असा आत्मस्वरूपाला जो हिरण्यगर्भ रूपाने सुद्धा
जाणतो. समष्टी जीव आहे हा, जगाचा जीव आहे असा अर्थ. असं जो आत्मस्वरूपाला यथार्थ जाणतो. आणि मग ज्यानं जाणलं तो साधक आहे, आणि ज्याला जाणलं ते तत्व हेच आहे की जे तू विचारलेलं आहेस. यह कश्चित मुमुक्षुः पूर्वं प्रथमं तपसः ज्ञानादि लक्षणात् ब्रह्मणः इति एतत् जातम् उत्पन्नं हिरण्यगर्भं किम अपेक्ष पूर्वमिति आह अद्भ्यः पूर्वम् अपसहितेभ्यः पंचभूतेभ्यः न केवलाभ्यः अद्भ्यः इति अभिप्रायः. जो कोणी मुमुक्षू पूर्वी म्हणजे प्रथम उत्पन्न झाला, जगाच्या अगोदर पहिल्यांदा जो जन्माला आला तो हिरण्यगर्भ आहे, समष्टी जीव असतो, त्याला जाणतो. कुणापासून जन्माला आला? तपापासून. कोणतं तप? तपादी लक्षणात ब्रह्मणः. तप म्हणजे ज्ञान लक्षण, ज्ञान स्वरूप असणारं तप म्हणजेच ब्रह्म असा अर्थ केला. ईश्वर, त्या ईश्वरापासून. जातम जन्माला आला, उत्पन्नम हिरण्यगर्भम अशा हिरण्यगर्भाला जो जाणतो साधक. किमापेक्ष पूर्वमिती आह, कोणाच्या सापेक्ष अगोदर जन्माला आलाय तो? उत्तर देत आहेत अद्भ्यः पूर्वम, जलाच्या पूर्वी म्हणजेच अपसहितेभ्यः पंचभूतेभ्यः न केवलाभ्यः अद्भ्यः. केवळ जलाच्या पूर्वीच नाही तर जल हे इथं उपलक्षण आहे. पंचमहाभूताच्या पूर्वी जो जन्माला आला अगोदर, असा कोण? हिरण्यगर्भ. अगोदर ईश्वर होता, समष्टी कारण शरीराभिमानी ईश्वर. त्याच्यापासून कोण झालं? समष्टी सूक्ष्म अभिमानी हिरण्यगर्भ झाला. आणि मग पंचमहाभूत वगैरे त्यानंतर मग ही स्थूल सृष्टी जन्माला आलेली आहे. अगोदर भागवतामध्ये वर्णन आहे अनेक ठिकाणी बघा, तो हिरण्मय पुरुष आहे अगोदर सूक्ष्म, त्याला हिरण्यगर्भ म्हटलेलं आहे. आणि तोच हिरण्यगर्भ, त्याच्या गर्भामध्ये सगळं जग राहतं. आणि मग त्याच्यापासून ही समष्टी विराट आणि मग स्थूल जगत निर्माण झालेलं असतं. अगोदर हा हिरण्यगर्भ असतो, सूक्ष्म शरीर असतं फक्त. केवलाभ्यः अद्भ्यः न इति अभिप्रायः. अजायत उत्पन्नः यस्तं प्रथमजं देवादि शरीराणि उत्पाद्य सर्व प्राणी गुहां हृदयाकाशं प्रविश्य तिष्ठन्तं शब्दादीन् उपलभमानं भूतेभिः भूतैः कार्यकरणलक्षणैः सह तिष्ठन्तं यः व्यपश्यत यः पश्यति इति एतत्. अजायत म्हणजे उत्पन्न झालेला असा जो, त्याला प्रथमज म्हटलंय. प्रथमज म्हणजे काय? प्रथमं जायते इति प्रथमजः कोण? हिरण्यगर्भ. अशा त्या हिरण्यगर्भाला अजून कसा? गुहां प्रविश्य त्याचा अर्थ करतायत. देवादी शरीरांना उत्पन्न करून मग त्यांच्या त्या सर्व प्राण्यांच्या बुद्धिरूपी गुहेमध्ये किंवा हृदयाकाशामध्ये प्रवेश करून राहणारा आणि पुन्हा या जीवांच्या रूपाने शब्दाधिकांची उपलब्धी करून घेणारा, शब्दाधिकांना जाणणारा असा. भूतेभिः भूतैः कार्यकरण लक्षणैः सह, या सर्व कार्य कारण स्वरूप पंचमहाभूतांसकट आणि या सर्व प्राण्यांसकट जो हृदयाकाशामध्ये राहणार आहे, अशा त्या हिरण्यगर्भाला, समष्टी जीवाला जो पाहतो म्हणजे जाणतो. यह एवं पश्यति स एतदेव पश्यति यत् तत् प्रकृतं ब्रह्म. अशा ब्रह्माला तो जे जाणतोय ना, असं जे तत्व जाणतोय, एतदेव पश्यति यत् प्रकृतं ब्रह्म, जे प्रकृत ब्रह्म आहे ज्याचं वर्णन करणं सुरू आहे, बरोबर ना, त्या ब्रह्मालाच हा पाहतो की जे ब्रह्म तू विचारलेलं आहेस, अशा त्या ब्रह्मालाच हा साधक पाहत असतो. असं त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतो असा याचा अर्थ आहे. किंच एवढंच नाही तर आणखी एका वेगळ्या शब्दांनी, शब्द वेगळे प्रक्रिया भिन्न, सांगायचंय आत्मतत्वच. कशामुळं? भाष्यकारांनी आधीच सांगून टाकलंय. कारण ही आत्मा कसा आहे? अविज्ञेय, सूक्ष्म, सहजासहजी कळत नाही. वेगवेगळ्या प्रक्रियेतून वेगवेगळ्या शब्दांमधून त्याचं वर्णन करणं सुरू आहे. कुठला तरी एखादा श्लोक कळावा, कुठल्या तरी एखाद्या तरी माध्यमातून एखाद्याला ज्ञान हो. कुणाला पहिल्या श्लोकातून कळालं व्यवस्थित, कुणाला दुसऱ्या श्लोकातून. जसं ज्ञानोबा आहे अनेक दृष्टांत का देतात, कुणाला हा दृष्टांत जास्त पटेल त्याद्वारा सिद्धांत कळेल म्हणून. तसं इथं सुद्धा श्रुती माता वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या नावांनी आत्मस्वरूपाचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्राणेन संभवत्य दितिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं या भूतेभिर्व्यजायत एतद्वै तत्
या प्राणेन संभवत्यदितिर्देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं या भूतेभिर्व्यजायत एतद्वैतत्। या प्राणेन संभवती अदितिः देवतामयी गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं या भूतेभिः व्यजायत एतद्वैतत्। या म्हणजे जी, देवतामयी अदिती, इथं तिला काय म्हटलंय? त्याच आत्मज्योतीला, आत्मस्वरूपाला काय म्हटलंय इथं? देवतामयी, देवता स्वरूप असलेली, देवतांच्या रूपाने प्रकट झालेली अदिती असं नाव दिलंय. प्राणेन संभवती, प्राणरूपाने प्रकट होते, प्राणाचं धारण करते आणि सगळ्या देवतांच्या रूपानं ही अदितीच प्रकट झालेली आहे. अदिती म्हणजे देवतांची माता. पण देवतांची माता म्हणजे कोण आहे? ही साक्षात ही आत्माच आहे ना. सगळ्यांचा खरा आत्मा, खरी माता कोण आहे? पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. म्हणून हा आत्माच काय आहे? या देवतांच्या रूपानं प्राण धारण करून प्रकट झालेला आहे. गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं भूतेभिः, सर्व प्राण्यांसह, बरोबर ना, सर्व भूतांसह, पंचमहाभूत घ्या, ह्या सर्वांसह या प्राणीमात्रांच्या बुद्धिरूपी हृदयरूपी गुहेमध्ये प्रवेश करून जी राहते, कोण? आत्मज्योत. व्यजायत, प्रकट झाली, जन्माला आली. एतद्वैतत्, तेच तो विचारलेला आत्मतत्व आहे. या म्हणजे जी सर्व देवतामयी, सर्व देवतात्मिका, देवता स्वरूप असलेली. प्राणेन म्हणजे हिरण्यगर्भ रूपेण, इथं प्राण शब्दाचा अर्थ समष्टी प्राण घेतला. हिरण्यगर्भ रूप या समष्टी प्राणाच्या, परस्मात ब्रह्मणः, त्या परब्रह्माच्या द्वारा संभवती, जन्माला आलेली आहे, प्रकट झालेली आहे. समष्टी हिरण्यगर्भाच्या रूपाने जी अदिती प्रकट झाली. शब्दादीनाम आदनात अदिती, तिला आदिती का म्हटलं इथं? या जीवाला, या आत्म्याला आदिती का म्हटलं? त्याचं कारण सांगतायत. शब्दादीनाम आदनात, शब्दस्पर्श या इत्यादी विषयांचं ती आदन करते, म्हणजे काय करते? त्यांना खाते, त्यांचं ग्रहण करते, म्हणून तिला अदिती म्हटलंय. अदनात अदिती. या शब्दाधिकांचं अदन, भक्षण कोण करते? आत्माच करतोय की नाही? या शब्दाधिकांचं ग्रहण, भोक्तृत्व, अंतकरणाच्या उपाधीच्या द्वारा या सगळ्या शब्दाधिकांना भोगणारा, प्रकाशित करणारा कोण आहे? आत्मा. म्हणून त्याला इथं अदिती म्हटलेलं आहे. पूर्ववत गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं अदितीं, मागच्याप्रमाणेच हे जाणून घ्यायचं. प्राणीमात्रांच्या हृदय आकाशरूपी गुहेमध्ये प्रवेश करून राहणारी ही अदिती आहे. तामेव विशिनष्टी भूत्या भूतेभिः भूतैः समन्विता व्यजायत, भूतांसहित, सर्व प्राणीमात्रांसहित आणि पंचमहाभूतांच्या तत्वांसहित जी या प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये समन्वित आहे. व्यजायत म्हणजे उत्पन्ना, प्रकट झालेली आहे असा अर्थ घ्यायचा. अंतःकरणादी उपाधी धारण करून जी प्रकट झालेली आहे आणि जी अदिती या सर्व शब्दादी विषयांचं भोग करत आहे, जाणत आहे, प्रकाशन करीत आहे, अशी जी अदिती म्हणजेच आत्मा, हेच ते तत्व आहे की जे तू विचारलेलं आहे. बाकीचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.